मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला खरा, मात्र अजूनही काही ठिकाणी मराठी भाषेला दुय्यम स्थान असलेलं पाहायला मिळतंय। पुण्यातील कोथरूड भागात असलेल्या एका बँकेत मराठी भाषेचा वापर कमी असल्याचं पाहायला मिळालं। तसेच या बँकेच्या एटीएम मध्ये मराठी भाषाच नसल्याचं समोर आलंय। या विरोधात मनसेनं आता आक्रमक भूमिका घेतली असून बँक मॅनेजरला निवेदन दिले आणि मराठी भाषा वापरा अशी मागणी केलेली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। मराठी भाषेला नुकताच अभिजात दर्जा मिळालेला आहे। मराठी भाषा ही प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे, ती अवगत झाली पाहिजे, ती बोलली पाहिजे असं सुद्धा राज्यकर्त्यांना वाटतं आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषा ही सर्वत्र असावी, कुठल्याही ठिकाणी मराठी भाषेचा वापर हा जास्त व्हावा यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातातच। पण परिस्थिती काय आहे तर परिस्थिती ही नेमकी त्याच्या विरोधात असलेली पाहायला मिळते। या ठिकाणी जी इंडियन ओव्हरसीज बँक आहे या बँकेमध्ये मराठी भाषेचा वापर हा अत्यंत कमी केला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सुद्धा करण्यात आलेला आहे। आपल्या सोबत मनसेचे नेते हेमंत संबूस आहेत। काय सांगाल, काय नेमकी परिस्थिती या बँकेमध्ये? जसं तुम्ही आता म्हणालात की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। आता तुम्ही जर इथे बघत असाल तर बघा, पहिली इंग्लिश, हिंदी आणि मल्याळी असे एटीएम वरती ह्या 3 भाषा आहेत। माझी मायबोली, माझी मातृभाषा जी मराठी आहे ती कुठे आहे? आणि हा मुद्दा फक्त इंडियन ओव्हरसीज बँकेचा नाहीये, तर हा जो मुद्दा आहे हा पुण्यातल्या कैक बँकांचा। यांना एवढा माच काय? म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये जर का बँक काढताय, माझ्या मराठी खातेदारांना जर तुम्ही आकर्षित करताय, तुम्हाला जर वाटतंय त्यांनी खातं काढावं तर त्यांना ती भाषा समजली पाहिजे। इथे माझ्यासमोर स्लिप्स आहेत। आता हे तुम्ही जर बघाल तर ही पहिली स्लिप आहे, इथे याच्यावर कुठेही मराठी भाषा नाही, हिंदी आणि इंग्लिश। मुद्दा हा आहे की मराठी भाषेला प्राधान्य ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आग्रही मागणी पहिल्यापासून होती आणि आहे। त्याच्यामध्ये मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसाला रोजगार हे प्रथम मिळालं पाहिजे। त्याच्यामुळे मी ऍज अ सरचिटणीस म्हणून अल्टिमेटम दिलेला आहे बँकांना की पहिली सुरुवात त्यांनी करायची आहे, कारण तिथे माझा मराठी मतदार, माझा मराठी माणूस हा तिथे जात असतो, त्याला त्याची भाषा बोलता आली पाहिजे, ते व्यवहार त्याला कळले पाहिजेत। तुम्ही तिथे माणसं उभी करून त्यांना व्यवहार नका सांगू, त्यांना स्वतःला ते व्यवहार बघू द्या। आणि त्यासाठी आम्ही हा लढा देतोय। इथे पण यांना अल्टिमेटम दिला आहे, नाही तर बँकेवरती येत्या 8 दिवसामध्ये आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना घेणार। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।